सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 42 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल सरबत पिऊन आरामात बसला. पायावर पाय टाकूनच मागे टेकून बसला तो आणि रुद्र त्याला असं बसताना बघून मनात म्हणाला, उगाच याला घरी यायचं आमंत्रण दिलं. आता इथेच मुक्काम ठोकतोय की काय कुणास ठाऊक. बसलाय तर इतका ऐटीत की जणू आता जावईच आहे या घरचा. विशाल म्हणाला, तू सरबत छान बनवलंस बरं का. रुद्र म्हणाला, मग आता येताय ना अग्निहोत्री साहेब. तुम्ही ड्युटीवर आहात हे विसरू नका. आणि विशाल म्हणाला, अरे ड्युटीच करतोय मी माझ्या तत्वाच्या बाहेर जात नाही. तुझ्याकडेच आलो होतो. रुद्र म्हणाला, माझ्याकडे कशाला. विशाल म्हणाला, तुला एक सांगायचं होतं की थोड्याच दिवसात तुला कोर्टाची नोटीस येईल. केस स्टँड होत आहे आणि तुझा कोणी वकील आहे का. नसेल तर पटकन एखादा वकील बघ, कारण तुझी बायको तर अजून पूर्ण वकील झाली नाही. तिचं शिक्षण सुरू आहे आणि तिची कितीही इच्छा असली तरी तुझी वकिली तर ती करू शकत नाही. हे ऐकून रुद्र गप्प बसला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, मग तुम्ही घरी येऊन बोलायची काहीच गरज नाही. कोणाला तरी पाठवायचं होतं ना, का तुम्ही प्रत्येकाच्या घरी असंच जाऊन स्वतः सांगता. आणि जे बोलायचं असेल ते बाहेर बोलूया आपण. इथे ताई आहे. विशाल म्हणाला, मला जे बोलायचं होतं ते तर झालं, फक्त तेवढंच सांगायचं होतं. आता जे काही सांगायचं असेल ते कोर्टात सांग. पद्मिनी आता थोडीशी घाबरली आणि म्हणाली, अग्निहोत्री साहेब, रुद्रला शिक्षा होईल का हो. आणि तिचा घाबरलेला चेहरा विशालला अजिबात आवडला नाही. तो म्हणाला, आता याचा वकील किती चांगलं याला डिफेन्स करू शकतो यावर याची शिक्षा ठरेल, किंवा यानं सगळं खरं खरं कबूल करून टाकावं. माफीचा साक्षीदार होऊन जे काही असेल ते त्याच्या धंद्याबद्दल आम्हाला सांगावं आणि जी काही शिक्षा असेल त्यातली शिक्षा कमी होईल. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतो काय ते. असं विशाल तिच्याकडे बघून हसून म्हणाला. त्याचे ते दिलासा देणारे शब्द पाहून पद्मिनी सुखावली आणि रुद्र चकित झाला. याला माझा इतका पुळका कधीपासून यायला लागला कुणास ठाऊक. मग रुद्र म्हणाला, नेहमीसारखाच, अग्निहोत्री झालं ना तुझं, मग निघ आता. आणि पद्मिनी म्हणाली, रुद्र, आता ते ड्युटीवर आहेत आणि तू असा त्यांना एकेरी बोलतोस. इतके मोठे साहेब असूनही ते आले ना घरी तुला सांगायला. मग त्यांचा मोठेपणा दिसत नाही का तुला. तू हल्ली खूपच उद्धट झाला आहेस बरं का रुद्र. मला हे अजिबात आवडणार नाही. तू कोणाशीही असं गैरवर्तन केलेलं. आणि ते आपले नातेवाईकसुद्धा आहेत. तुझ्या बायकोचे मोठे भाऊ आहेत. एकतर तू त्यांना दादा म्हण किंवा ते ड्युटीवर असताना अग्निहोत्री साहेब असं म्हणायचं. येते ना तुझ्या लक्षात. बापरे. पद्मिनीनं तर विशालच्या समोरच रुद्रची चांगलीच खरडपट्टी काढली होती. आणि आता हे ऐकून रुद्रचा चेहरा खूप पडला आणि विशालचा चेहरा मात्र खूप चमकत होता आनंदानं. त्याला जाम मज्जा येत होती रुद्रला असा पाहून. आणि पद्मिनीचे संस्कार त्याला खूप आवडत होते. ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच मनाने सुद्धा सुंदर होती. आणि पद्मिनी म्हणाली, रुद्र, तू काहीतरी विसरतोस का. आणि रुद्र विशालकडे पाहून म्हणाला, सॉरी अग्निहोत्री साहेब. आणि विशाल रुद्रकडे पाहून म्हणाला, कळलं का रुद्र. अरे असू दे रे, तू माझ्या लहान बहिणीचा नवरा आहेस, हे फक्त नीट लक्षात ठेव. आणि पद्मिनी रुद्रला म्हणाली, रुद्र, अरे, आणि हे त्यांच्या बहिणीचं घर आहे. ते केव्हाही येतील आणि केव्हाही जातील. तू त्यांना असं बोलायचं नाहीस, समजलं का. समजलं का, असं ती आवाज वाढवून म्हणाली. आणि रुद्र म्हणाला, हो ताई, समजलं. आणि विशाल म्हणाला, चला मग येतो मी, माझं काम तर झालं. पद्मिनीला बाय म्हणून विशाल बाहेर आला. रुद्रही त्याच्या पाठीमागे आला. आणि रुद्र हसणाऱ्या विशालला बघून म्हणाला, हे बघे अग्निहोत्री. तसा विशाल म्हणाला, काय म्हणालास. आता तुझ्या बहिणीनं काय सांगितलं ते विसरलास का तू. तिच्यावर किती चांगले संस्कार आहेत आणि तू बघ, असं वाटतच नाही की तू तिचा भाऊ आहेस. रुद्र तोंड वाकडं करत म्हणाला, तुला वाटून न वाटून काही फरक पडणार आहे का. ती माझी ताई आहे आणि जास्त खुश होऊ नकोस. ती मला ओरडली म्हणून. ती मनानं खूप चांगली आहे म्हणून तिला सगळेच चांगले वाटतात. आणि मी तुला अग्निहोत्रीच म्हणणार.
विशाल म्हणाला, हरकत नाही, मलाही काहीच फरक पडत नाही, तू मला काहीही म्हण, आणि तुझ्याकडून चांगुलपणाची अपेक्षासुद्धा नाही मला. आणि रुद्र कसनुसं हसून म्हणाला, तेच योग्य आहे. आणि विशाल निघाला आणि इतक्यात दामिनीसुद्धा आली आणि त्याला असं अचानक तिच्या घरी पाहून ती खूप खुश झाली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, दादा, अरे तू केव्हा आलास? विशाल तिच्या डोक्यावरून हात फिरवत रुद्रकडे बघून म्हणाला, झाला बराच वेळ. आणि पाहुणचारही घेतला तुझ्या घरचा. आणि तू कुठे होतीस? फोनही लागला नाही माझा. आणि ती म्हणाली, अरे मीही आपल्या घरी गेले होते आईच्या तब्येतीची चौकशी करायला. आणि विशाल म्हणाला, आणि मी इथे आलो तुझ्या तब्येतीची चौकशी करायला. कशी आहे तुझी तब्येत? बरी आहे ना? चेकअपला व्यवस्थित जातेस का वेळेवर? आणि हे ऐकून रुद्र दामिनीनं एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय बोलावं हे त्यांना समजतच नव्हतं आणि विशालने दोघांच्याही चेहऱ्याकडे संशयानं पाहिलं. आता तो पोलीस होता, त्या दोघांचे अपराधी चेहरे त्याच्या नजरेतून सुटणार नव्हते. विशाल म्हणाला, दामिनी, तुम्ही दोघे अचानक शांत का झालात? आणि चेहरे का पडलेत तुम्हा दोघांचे? मी काहीतरी विचारलं. आणि रुद्रनं तिला डोळ्यांनी खुणावलं की आता तूच सांग. आणि दामिनी कसं तरी हसत म्हणाली, दादा, अरे हो, आहे मी व्यवस्थित, नको काळजी करू. मग रुद्र मला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये. तू चल ना आत, बाहेर का उभा आहेस? विशाल म्हणाला, नको अगं, आता निघायला हवं, ड्युटीवर आहे. पण तरीसुद्धा थोडी वाट वाकडी करून आलोच होतो तुझ्यासाठी. काय करू, भाऊ आहे ना तुझा, आणि त्याबद्दल मला भरपूर टोमणेही खायला मिळाले आहेत सरबतासोबतच. आणि बरं का, तुझा नवरा सरबत छान करतो. दामिनी आश्चर्यानं म्हणाली, काय, रुद्रनं तुझ्यासाठी सरबत बनवला? आणि विशाल म्हणाला, मग का नाही करणार, मी मोठा आहे ना त्याच्यापेक्षा. हो ना, शिवाय त्याच्या बहिणीचा मोठा भाऊ आहे, मग माझा पाहुणचार तर केलाच पाहिजे. आणि तुला मी आणखीनही काहीतरी सांगितलं, ते नाही ग नोटीस केलंस तू? दामिनी म्हणाली, काय रे? विशाल म्हणाला, हेच की त्यानं मला टोमणेही मारले. तुझा भाऊ तुझ्या घरी आलाय पहिल्यांदा आणि तुझा नवरा त्याला टोमणे मारतोय, मग तू त्याला काही बोलणार की नाही? आणि दामिनी म्हणाली, हो का दादा, मी बोलते हां त्याला, पण नंतर बोलेन. विशाल हसला आणि म्हणाला, कळलं हां, कळलं तुझं गाढवी प्रेम. आणि आता हे ऐकून रुद्रला खूप राग आला. दामिनी घाबरली आणि विशाल फोन काढून ऑर्डर टाकत म्हणाला, शिंदे, गाडी घेऊन या. इतक्यात विशालची गाडी गेट समोर आली. शिंदे म्हणाले, साहेब निघायचं का? बरं चला येतो, असं म्हणून विशाल गाडीत गडबडीत बसला आणि निघून गेला. थोडा लांब गेल्यावर त्याच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा म्हणाला, ओ शिट, रुद्रच्या बहिणीला आजही नाव विचारायचं राहिलं. पण छान आहे मुलगी, तिच्याशी भेटल्यापासून सतत तीच डोक्यात येते. ती इतकी सुंदर आहे, म्हणजे तिचं नावही तितकंच सुंदर असणार. आता पुन्हा भेट झाली की नक्की नाव विचारीन, असं म्हणत तो पोलीस स्टेशनला गेला. आता रात्री रुद्र आणि दामिनी एकमेकांच्या मिठीत होते. रुद्र दामिनीला म्हणाला, दामिनी, अगं घरच्यांना कधी सांगणार आहेस? नाहीतर उगीचच त्यांच्या आशा वाढत राहतील की 1 महिना झाला, 2 महिने झाले. तुझी आई तर स्वेटरसुद्धा विणायला घेईल आणि नातवाच्या आगमनाची तयारी सुरू करेल. आणि तुझा भाऊ बँडबाजा घेऊन बसेल मामा होणार म्हणून. आपण त्यांना लवकरच सांगितलेलं बरं, त्यांचं या नसलेल्या बाळामध्ये मन गुंतण्या अगोदरच. ती म्हणाली, ठीक आहे रुद्र, आपण जाऊया घरी आणि सांगूया सगळ्यांना. एका रविवारी जाऊया. आणि रुद्र म्हणाला, पण मला एक सांगशील का, हे सगळं तू कसं मॅनेज केलंस? आणि अग्निहोत्रीला कसं फसवलं तू? दामिनी म्हणाली, अरे त्याचं झालं असं की माझी एक मैत्रीण आहे आणि तिने नुकतीच मुलगा होणार की मुलगी ही चाचणी केली होती म्हणे, आणि याच हॉस्पिटलमध्ये केलं होतं. म्हणजे तिने मला असं सांगितलं होतं. आणि मी डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर, तुम्ही प्लीज माझ्या भावाला मी गरोदर आहे असं सांगा. आणि ते अगोदर नाहीच म्हणत होते. आणि मग मी त्यांना म्हणाले की तुम्ही इथं गर्भलिंग निदान चाचणी करता हे मला माहीत आहे, आणि बाहेर जो बसलाय ना तो माझा भाऊ आहे आणि पोलीस आहे. त्याला जर मी एका शब्दानं सांगितलं आणि त्याला तुमच्यावर संशय आला ना डॉक्टर, तर तुमचं अख्खं हॉस्पिटल तो चाळून काढेल. आणि सगळे पुरावे घेतल्याशिवाय तो शांत बसणार नाही. इन्स्पेक्टर अग्निहोत्री,
हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल ना? आणि डॉक्टर घाबरून म्हणाले, काय, हे अग्निहोत्री साहेब आहेत का? आणि डॉक्टरांची तर पाचावर धारण झाली. आणि दामिनी म्हणाली, हो, आणि मी वकील आहे. आत्ताच्या आत्ता तुमचं सगळं पितळ मी उघडं करेल. सांगा, करू का? आणि डॉक्टर घाबरून म्हणाले, नको नको प्लीज, मी तुम्ही सांगाल ते करीन. आणि दामिनी म्हणाली, मग डॉक्टर, आता तुम्ही माझं ऐका आणि माझ्या भावाला सांगा की तुम्ही मामा होणार आहात. आणि डॉक्टरांनी तसंच त्याला सांगितलं. आणि रुद्र आता हसला आणि म्हणाला, बाप रे दामिनी, तू ना खूप भन्नाट आहेस बाबा. तुझे चरण कुठे आहेत, दाखव मला. दामिनी सुद्धा हसून लगेच तिचे पाय त्याच्या मांडीवर ठेवून म्हणाली, घे माझं दर्शन. रुद्र म्हणाला, आगाऊ कुठली, तू तर अग्निहोत्रीला तो मामा बनणार अशी गुड न्यूज देऊनच मामा बनवला. आणि तुला माहीत आहे, आज मला खूप ओरडा बसला अग्निहोत्रीसमोर, असा तो गाल फुगवून म्हणाला. दामिनीने लहान बाळासारखा त्याच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, अले बापले. अशका, रुद्र बाळाला कोण ओरडलं? रुद्र म्हणाला, ताई. दामिनी म्हणाली, मग मी काहीच करू शकत नाही. दादा तुला काही बोलला असेल तर सांग, आत्ता त्याच्याशी बोलते आणि त्याला खडसावते. आता रुद्रला आणि विशालला घरचेच आहेर मिळत होते. विशालची बहीण रुद्रची पाठ राखीन आणि रुद्रची बहीण विशालची पाठ राखीन. वा, काय मस्त नातं होतं यांचं. मग रुद्र आणि दामिनी तसेही लग्नानंतर गेलेच नव्हते तिच्या माहेरी दोघे एकत्र. आता 4 दिवसांनी ते तिच्या माहेरी जाणार होते. दामिनीनं आईला फोन करून सांगितलं की आम्ही दोघेही घरी येतोय. आईला तर खूप आनंद झाला. तिने हे विशालला सांगितलं, बाबांनाही सांगितलं. आणि बाबा म्हणाले, विशाल, जावई पहिल्यांदा घरी येत आहेत, त्यांच्या मानपानात काहीच कमी पडायला नको. मग आईने विशालला रुद्रसाठी कपडे, सोन्याची अंगठी, दामिनीसाठी साडी असं काय काय आणायला सांगितलं. विशालसुद्धा खूप उत्साहाने सगळी तयारी करत होता. पण आता रुद्रच्या बोटाचं माप त्याला हवं होतं. त्यानं तशीच गाडी वळवली, ती पुन्हा थेट रुद्रच्या घरी. आता विशालला तर रुद्रच्या घरी सारखं काही ना काही बहाणे करून जाऊच वाटायचं. आता मात्र दामिनी, पद्मिनी आणि रुद्र सगळे जेवायला बसणारच होते. दुपारचा 1 वाजला होता आणि बेल वाजली आणि दामिनी म्हणाली, मी बघते कोण आला आहे. रुद्र म्हणाला, ए बस तू, मी पाहतो ना. आणि रुद्रनं दरवाजा उघडला तर दारात विशाल होता आणि रुद्र थोडा आश्चर्यचकित झाला. विशाल आता युनिफॉर्ममध्ये नव्हता. दामिनी म्हणाली, कोण आहे रुद्र? रुद्र आता काहीच म्हणाला नाही, कारण नुसतं अग्निहोत्री म्हणावं तरी ताईला राग यायचा आणि दादा त्याला रुद्र म्हणणारच नव्हता. आणि दामिनी उठून आली आणि विशालला पाहून म्हणाली, अरे दादा तू, अरे ये ना, बाहेरच का उभा आहेस? विशाल म्हणाला, तुझा नवरा दरवाजातून बाजूला सरकेल तर मी आत येईन ना. बसलाय दरवाजा पकडून. दामिनी मनात म्हणाली, झालं यांचं सुरू, एक शब्द धड नसतो एकमेकांचा एकमेकांना. आणि रुद्र बाजूला सरकला आणि विशाल आत आला. दामिनी म्हणाली, बस दादा, आता तूही आमच्यासोबत जेवण कर. विशाल म्हणाला, अगं नको, माझं एक छोटंसं काम होतं, त्यासाठीच आलो होतो. आणि पद्मिनी हसून म्हणाली, अहो असं कसं, जेवणाच्या वेळी आलेला पाहुणा असा रिकाम्या पोटी पाठवायचा नसतो, ही पद्धत आहे आमच्या घरची. आणि मग हसून विशाल म्हणाला, हो का, मग मी तुमच्या घरची पद्धत मोडू नाही शकत. असं म्हणून तो पद्मिनीच्या शेजारच्या खुर्चीत बसायला लागला. इतक्यात रुद्र म्हणाला, अग्निहोत्री साहेब, तुम्ही तिथे नका बसू, इकडे या. दामिनी म्हणाली, का, काय प्रॉब्लेम आहे? रुद्र म्हणाला, तुझ्या शेजारी बसतील तर तेवढंच बहिणीसोबत खूप दिवसातून जेवल्याचा आनंद मिळेल ना त्यांना, म्हणून. आणि काय काम होतं तुमचं अग्निहोत्री साहेब? असं वाकडं तिकडं तोंड करत रुद्र म्हणाला. विशालसुद्धा दामिनीच्या शेजारी बसला आणि आता पद्मिनी त्याच्या समोर होती. आणि विशाल म्हणाला, माप घ्यायला आलो होतो रुद्रच्या. आणि पुढे काही तो बोलणार इतक्यात रुद्रच म्हणाला, कशाचं, माझ्या गळ्याचं? फास तयार करताय का काय माझ्यासाठी? आणि आता पद्मिनी थोडी चिडली आणि म्हणाली, रुद्र, आता ते युनिफॉर्ममध्ये आहेत का, मग कशाला त्या गोष्टी उगाळतोस? त्यांचं दुसरं काहीतरी घरगुती काम असेल ना. आणि रुद्र पुन्हा गप्प बसला आणि विशाल हसला. मग दामिनीनं सगळ्यांना जेवण वाढलं आणि जेवता जेवता विशाल म्हणाला, मला रुद्रच्या बोटाचं माप हवं आहे.
त्याच्यासाठी आईनं अंगठी घ्यायला सांगितली आहे. कारण तुम्ही दोघे लग्नानंतर पहिल्यांदाच आमच्या घरी येत आहे ना, मग जावयाचा मानपान करायचा आहे. आणि विशाल रुद्रकडे बघून म्हणाला, कसाही असला तरी जावई हा जावईच असतो. आणि आता रुद्र चिडला आणि दामिनीला म्हणाला, तो ठेचा आण इकडे. आता रुद्रला जेवणात रोज ठेचा लागायचा आणि रुद्रनं रागारागात एक चमचाभर ठेचा उचलला आणि तोंडात घातला आणि विशालकडे चिडून पाहिलं. तसं दामिनीने तोंडाचा आ वासला. असं करून रुद्र त्याचा राग दाखवत होता, कारण बोलता येत नव्हतं, ताई समोर होती ना. आणि विशालही म्हणाला, दामिनी इकडे आणतो ठेचा. दामिनीने त्याला ठेचा दिला आणि विशालने तर सलग 1-2 असे 2 चमचे भरून ठेचा तोंडात घातला आणि त्यानंही तो ठेचा खात खात तसंच रुद्रकडे पाहिलं, खूप रागात. आणि आता पद्मिनी आणि दामिनी दोघीही हातातला घास हातातच ठेवून त्या दोघांकडेच पाहत होत्या, हक्काबक्का होऊन. बाप रे, आता विशाल आणि रुद्रची ही टशन काय मोड घेणार पाहूया पुढे.